नमस्कार. बंदिश यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहोत. यावेळेला डॉक्टर ददी पुंडे आणि सुप्रसिद्ध अनुवादिका उमाताई कुलकर्णी यांचा आपण एपिसोड बघणार आहोत. या दोघांचं जे काही नातेसंबंध आहेत, मैत्रीपूर्ण नातेसंबंध आहेत, त्यांनी जे काही जगलं आहे, जे अनुभवलं आहे, ते आपण याच्यामधनं ऐकणार आहोत. गेली 40 वर्षांपासूनचा त्यांचा सहवास आहे. एकमेकांना पुरतं जाणून घेतलेले, एकमेकांच्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मैत्रीचं आदान प्रदान कशा पद्धतीने आपण करायचं, आपल्या मैत्रीतल्या लोकांना काय पद्धतीने कसं आवडतं, प्रत्येकाच्या काय वैशिष्ट्य आहे, हे सगळं आपल्याला या गप्पांमधनं तुम्हाला जाणवेल. तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट या एपिसोडमधनं पाहायला मिळेल की अनुवाद हा विषय आज अनेकदा उमाताई बोललेले आहेत, पण त्यांची अनुवादाची प्रेरणा कोणती, त्यांना अनुवादामध्ये कुणाचं मार्गदर्शन लाभलं, या सगळ्या गोष्टी त्यांना अनौपचारिकरित्या या दोघांच्या गप्पांमधनं तुम्हाला उलगडतील. डॉक्टर ददी पुंडे आणि उमाताई यांच्या गप्पा ह्या केवळ गप्पा नाही आहेत, तर मराठी भाषा आणि मराठी साहित्य ह्याचं आपल्याला एक उलगडणारं दर्शन आहे. त्यामुळे हा एपिसोड तुम्हा सगळ्यांना जरूर आणि जरूर आवडेल. आणि मैत्री सुद्धा एकमेकांना पुढे कशी नेते, विकसित कशी करते, याचं पण एक प्रकारचं एक अतिशय सुंदर दर्शन आपल्याला या भागामधलं बघायला मिळेल. 1 ऑक्टोबरला आपल्या उमाताईंना 75वं लागतं आहे. त्यानिमित्ताने बंदिश यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांकडून, प्रेक्षकांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बंदिशच्या यूट्यूब चॅनलवर गप्पा मारायची आम्हाला दोघांना संधी मिळते आहे. तर मी आणि सर डॉक्टर ददी पुंडे आम्ही दोघेजण या निमित्ताने गप्पा मारणार आहोत. म्हणजे सरांचं विद्वत्तापूर्ण भाषण म्हणा, त्यांचे विचार सगळ्यांनी ऐकले असतील, पण आजचा या सगळ्याचं स्वरूप थोड्या गप्पासारखं आहे. त्यामुळे मला सर असं विचारायचं आहे की आपली ओळख केव्हा झाली, असं मी जरा विचार करत होते. तर माझ्या लक्षात आलं की माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं आणि तेव्हा मी MA करत होते आर्ट अँड पेंटिंगमध्ये. आणि तेव्हा शकुंतला तुमचे म्हणजे पत्नी, तर त्या माझ्या क्लासमेट होत्या. आणि मी त्यावेळेला माझ्या त्या पहिल्या पुस्तकात खूप प्रिंटिंग मिस्टेक्स होत्या म्हणून मी रडकुंडीला आलेले होते. तर तेव्हा तिने मला सांगितलं, शकाने, मी तिला शका म्हणूनच ओळखते ना वर्गातली म्हटलं, तिने मला सांगितलेलं होतं की तुला पुस्तकाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, काही तुला चर्चा करायची असेल तर तू यांच्याशी असं असं कर. तेव्हा मी पहिल्यांदा तुमचं नाव ऐकलं, कारण माझं शिक्षण सगळं बेळगावला झाल्यामुळे तुम्ही प्रोफेसर आहात हे मला काही माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर पुढचा आम्ही तुम्हाला भेटायला आलो घरी, मला असं आठवते, तुमची वेळ घेऊन आलो की कसे आलो मला माहीत नाही, पण आम्ही दोघेही तुमच्याकडे आलेलो होतो. आणि ती आपली पहिली भेट. आणि पहिल्या भेटीच्या वेळेला मला इतकं आश्चर्य वाटलेलं होतं. तेव्हा त्यांचं 2 खोल्यांचं घर होतं आणि घरभर पुस्तकं म्हणजे इतकी की ओट्याच्या खालची जी जागा असते तिथं सुद्धा पुस्तकांचे गठ्ठे ठेवलेले होते. घरात सगळीकडे पुस्तकांचे गठ्ठे. तर मला ते फार असं फॅसिनेटिंग, असं इतकं फार अद्भुत वाटलेलं होतं मला अशा पद्धतीचं नाही. बाहेरच्या खोलीतून स्वयंपाकघरात जाण्याचं जे वाट होती डाव्या बाजूला तिथे रॅक लावून तिथे पण पुस्तकं ओट्याखाली होतीच आणि सगळी. आणि साधारणपणे स्वयंपाकघरात माळ्यावर एक म्हणजे जिथं आपल्याला भांडी अपेक्षित असतात, हो, आपल्याला जिथं भांडी अपेक्षित असतात त्या सगळ्या जागा पुस्तकाने व्यापून टाकलेल्या होत्या. ते मला फार वेगळं वाटलं. हो, तसंच होतं ते. आणि म्हणजे भांडी कुंडी कमी, कपडे लत्ते कमी आणि पुस्तकं भरत असा तो प्रकार होता. एवढंच नव्हे तर जी एक कॉट आम्ही तयार करून घेतलेली होती ती अशीच घेतली होती की त्यामध्ये साधारणपणे लोक ज्या पद्धतीने आतमध्ये पांघरुणं, गाद्या वगैरे ठेवतात, तर त्या ठिकाणी असा विभाग केला होता ती सगळी पुस्तकं व्यवस्थित राहते अशी ती कॉट होती आणि पटकन उघडता येईल असं ते. म्हणजे सरांचं घर
म्हणजे पूर्ण पुस्तकं पुस्तकं पुस्तकं. आणि माझा त्यावेळेला पहिलं पुस्तक अनुवादित झालेलं होतं आणि दुसऱ्या पुस्तकाचा मी अनुवाद करत होते. म्हणजे अजून माझं ते काम सुरू होतं तेव्हा वंशवृक्ष आणि त्याच्यानंतर डोंगराळवेढा. डोंगराळवेढा हे कोकणात घडणारं पुस्तक होतं, त्यामुळे शकाचं माहेर कोकणातलं, त्यामुळे आम्ही मुद्दाम कोकणात गेलो. तर त्या काळात आम्ही चौघांनी मिळून खूप प्रवास केले. हा म्हणजे असे छोटे छोटे प्रवास, आणि ते सर तिकीटं काढणे वगैरे सगळे भाग सर करायचे आणि आम्ही चौघंजणं खूप प्रवास करायचो. त्यामुळे त्याहीपेक्षा मला एक सांगावंसारखं वाटतंय की त्यावेळेला असं झालं की माझे पती नंतर आलेली जी माझे पाठोपाठचे 2 अनुवाद होते ते एक म्हणजे शिवराम कारंतांचा डोंगराळवेढा आणि त्याच्यानंतर वंशवृक्ष हे भैरप्पांचं पुस्तक ती कादंबरी. ह्या दोन्हीही माझा अनुवाद झाल्यावर मी ते दोन्हीही स्क्रिप्ट हस्तलिखित सरांच्याकडे दिलेली होते आणि सरांनी वेगळं आणि शकानी वेगळं असं वेगळं तपासून ते दिलेलं होतं. इतकं व्यवस्थित तपासलेलं होतं की मला त्यावेळेला केलेल्या ज्या काही सूचना होत्या सरांनी आणि शकाने, त्या सूचनांचा मला पूर्ण आयुष्यभर उपयोग झाला. मला दुसरा एक त्याचा असा एक म्हणजे मला उपयोग असा झाला की त्यावेळेला पहिल्या अनुवादाच्या वेळेला माझी भाषा थोडी बोजड होती. म्हणजे थोडंसं शिवराम कारंतांची कादंबरी असलेल्याचं एक दडपण, त्यामुळे आपण जसेच्या तसं करणं नाही. तर त्या काळात सरांनी आणि शकाने मला गोनी दांडेकरांची पुस्तकं वाचायला दिली आणि ती पुस्तकं भाषेच्या अंगाने वाचा हे मला सरांनी सांगितलेलं होतं. तर हा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतोय. आणि त्याचं काय साधारणपणे वाचकांना सुद्धा सहज साधी सोपी भाषा असली की तो पुढे पुढे जात राहतो. आणि फार मोठं वाक्य असलं आणि भाषांतरात असं होतं की जर असे असे झाले तर असं करून मोठं वाक्य होतं, तर ते वाचकाच्या दृष्टीने त्याच्या वाचनाला आणि मुख्य म्हणजे मेंदूला परवडणार नसतं. म्हणून मग मी आणि शकाले किंवा आणि त्याच वेळेला गोनी दांडेकरांच्या बऱ्याचशा कादंबऱ्या शकाने विकत घेतलेल्या होत्या वाचनासाठी. मला आठवतंय तिचा एक कुणीतरी जवळचा स्नेही खेडेगावात राहायचा आणि ती गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्या त्यांना पाठवायची आणि ते मध्ये आधी माझ्याकडे यायचं, मी ते पुस्तकं वाचायचे आणि मग इथून पोस्टाने मी त्यांना पाठवून द्यायचे. असं ते आणि शकाचे काय झालेलं होते त्याचे, ती वयाचे 11 वर्ष होईपर्यंत ती कोकणातच राहिली, बाहेर गेलीच नाही. मग तिचं सगळं शिक्षण 2 प्रकारे झालं. म्हणजे घरी तिच्या आईने, म्हणजे आम्ही त्यांना वहिनी म्हणायचो, त्यांनी तिला शिकवलं आणि बाकीचं ती स्वतः शिकली. स्वतः शिकली म्हणजे काय, वाचतच गेली. म्हणजे लक्षात घ्या, वयाच्या 11 वर्षी तिने संबंध महाभारत वाचलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ती ग्वाल्हेरला गेली, ती एकदम 4थीत दाखल झाली. असं ते तिचं प्रवास आहे. आणि तिचा स्वभाव जो होता ना तो नो नॉनसेन्स पर्सनॅलिटी, म्हणजे तिला चूक अजिबात कुठलीही खपायची नाही. माझ्या हस्तलेखित तपासताना तिने काही ऱ्हस्वदीर्घाच्या शुद्धलेखनाच्या चुका काढलेल्या होत्या आणि तिने मला सांगितलं की उमा तुझ्या या चुका होतात. तर मी तिला म्हटलं की बरं आता मी सुधरेन. तिने मला सांगितलं असं नाही सुधारणार, तू 2-2 पानं ते शब्द लिहून काढ, म्हणजे जसं शाळेतल्या मुलांना सांगतात. ती म्हटली मेंदूत असून उपयोगाचं नाही, ते हातात बसावं लागतं. तर त्यामुळे मी ते शकाचं ऐकलेलं होतं आणि मी खरोखर असे तावच्या ताव ते विशिष्ट शब्द लिहून काढलेले होते. पण तिचा तो एक फार वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव होता, म्हणजे तिला ती चूक बेक चालायची नाही त्या पद्धतीने. बऱ्याच बाबतीमध्ये ती अगदी याबाबत आग्रह धरीत असे. जे उदाहरणार्थ आता नंतरच्या काळात तिने बंगाली पुस्तक भाषांतर केली, पण समजा एखादं 4 ओळीचं वाक्य आणि एखादा शब्द अडला तर एखादा अनुवादक काय म्हणाला, तर जाऊ द्या हे वाक्य काही महत्वाचं नाही, सोडून देऊ. तसं नाही, ती कुणाला तरी याला विचारणार, त्याला विचारणार, शेवटी वृंदावनचे एक महाराज होते त्यांना विचारणार आणि ते स्वतःची खात्री करून घेणार आणि मग ते भाषांतर पुढे जाणार. असं तिचं असायचं. हे भाषांतराच्या बाबतीमध्ये तिची ही दृष्टीच होती की आपण मूळ लेखकावर अन्याय करायचा नाही, हा त्यातला भाग होता. आणि तो सगळा जो भाग आहे तो आम्ही तुमच्या बाबतीत सुरुवातीला आग्रह करून धरला. म्हणजे
आता ही जी व्याख्या केली जाते भाषांतराबद्दल, इफ इट इज ब्युटिफुल इट इज नॉट फेथफुल, इफ इट इज फेथफुल, ही कोणीतरी घाणेरडी व्याख्या केली आहे आणि स्त्रीशी तुलना करून वगैरे, म्हणजे त्यात स्त्रीत्वाचाही अपमान आहे आणि भाषांतराबद्दल हाती काहीच लागत नाही. गोष्ट काय आहे की भाषांतरामुळे आपण एका संस्कृतीतला आशय दुसऱ्या संस्कृतीत किंवा एका भाषेतला आशय दुसऱ्या भाषेत नेऊन देत असतो आणि त्या आशयाला तर धक्का लागता कामा नये, हा त्यातला महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून गाळागाळी करायची नाही, चुकीचं करायचं नाही, यथामुदतीचा आग्रह धरायचा, असा एक साधारण आपला हे असतो. आता हा जो दुसरा भाग जो होता की तुम्ही जी भाषांतर करीत होता त्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक, आपण केलेलं भाषांतर जसं एक व्यवस्थित नीटनेटकं असायला पाहिजे, तसं दुसरा भाग त्यातला असा आहे की ते चांगल्या प्रकाशकाकडून प्रकाशित झालं पाहिजे. त्यामुळे पारगावकरांचं प्रकाशन असेल किंवा मेहतांचं प्रकाशन असेल किंवा आणखीन राजहंसारखं प्रकाशन असेल की ज्यामध्ये अनुवादही प्रकाशित केले जातात आणि चांगल्या रीतीनेही प्रकाशित केले जातात, असं बघितलं पाहिजे. जी तुमची पहिली कादंबरी प्रकाशित झालेली होती अनुवादित, ती अशा माणसाने केली होती की त्याचा प्रकाशन व्यवसायाशी काही संबंध नाही, बरोबर, त्याच्याकडे पैसे आहेत आणि तो ते तुम्हाला देऊ शकत होता अनुवादासाठी, म्हणजे खर्च करू शकत होता. तर तसं नव्हे, आपलं पुस्तक प्रसिद्ध होणं असं नाही, आपलं पुस्तक ज्यांच्यासाठी लिहिलं जाते त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं. म्हणून चांगले प्रकाशक मिळवावे लागतात, असं अशी ती दृष्टी होती. आणि या बाबतीत आम्ही दोघंही जास्त आग्रही होतो आणि म्हणून ते आम्ही तुम्हाला मदत करीत होतो असं आहे. आणखीन म्हणजे हा तर एक मुद्दा झालाच झाला, म्हणजे पुस्तकावरचं एकंदरच तुमचं प्रेम, त्यामुळे कुठलंही पुस्तक हे नीटच आलं पाहिजे. दुसरं म्हणजे मला एक असा प्रश्न पडतोय की त्या विशिष्ट काळामध्ये अनुवादाचं महत्त्व इतर कुणाला नव्हतं. म्हणजे मीच माझं स्क्रिप्ट जेव्हा पहिल्यांदा घेऊन गेले तर मला असं लोक म्हणायचे की नाही आम्ही ते छापत नाही, त्याला शिळेपणाचा वास येतो, शिळा वास येतो. तर तुम्हाला असं का नाही वाटलं अनुवादित साहित्याविषयी? तुम्ही मला कधीही सांगितलं नाही की ओरिजिनल लिही, तुम्ही अनुवादाचा सतत तुम्ही सन्मान करत आला. नाही, त्याचं दुसरं काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे अशी की दोन कारणे त्याच्या मागे. एक असं आहे की आपण जर असं पाहिलं तर भारतामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे तीन प्रांत असे आहेत की जे आतून एकमेकाशी मिळलेले आहेत. म्हणजे आता शेजारप्रांत गुजरात आहे, पण तो गुजरातीतून मराठीत आलेला आहे, मराठीतून गुजरातीत खूप केलेले संबंध, खांडेकर गुजरातीत गेलायचा असं संबंध खांडेकर मल्याळममध्ये गेलेला आहे, ते ठीक आहे. पण या तीन याच्यामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या देवाणघेवाण ही इतक्या पहिल्यापासून आहे की आता मराठवाड्याच्या लोकांना हैदराबादला जाणं म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाणं असं वाटायचंच नाही, किंवा बंगलोर सारख्या ठिकाणी, म्हैसूर सारख्या ठिकाणी मराठी भाषिकही खूप ते. त्यामुळे आतून असा हा एकत्रित असलेले हे तीन प्रांत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भाषांतर होणं काय कुठं गरजेचं असं वाटत होतं. म्हणजे आपण आपले स्वयंपाकघरातले पदार्थ घेतले, आपण पोशाख घेतले, आपण आणखीन काय काय गोष्टी बोलण्या चालण्याच्या रीतिरिवाजाच्या घेतल्या, सणवार अमुक तमुक असे घेतले, हे सगळं झालं. पण साहित्य घेण्याचा प्रकार सुरू झाला. म्हणजे आता पहा, त्या बाबतीत मी तुम्हाला शिवराम कारंताचं उदाहरण देतो की ते तुमच्या घरी आलेले असताना आमच्या गप्पा झाले होत्या. त्यावेळेस ते काय म्हणाले, एकच प्याला हे गडकऱ्यांचं नाटक आल्याबरोबर लगेच 2-3 वर्षात त्यांनी ते श्रीनिवास शास्त्री कोण जे आहेत त्यांच्या बरोबर भाषांतर केलं त्यांनी. आणि नुसतं भाषांतर केलं असं नव्हे, तर त्यांनी त्यामध्ये भूमिका केली होती आणि ती भूमिका होती तळेरामची, म्हणजे खलनायकाची होती भूमिका. आणि जो तो भाषांतरकार होता त्याला सुद्धा जेमतेम मराठी येत होतं, पण यांनी त्याला बरेच हे करायला लावलं आणि भाषांतर केलं. हा जो भाग होता आणि त्यामध्ये ही जी एक काय म्हणूया अशी उर्मी आहे, जिज्ञासा आहे, ही आणि मग ते शिवरामपर्यंत पुढे 31-32 साली डोंगरावडी सारखी कादंबरी लिहितात. असं तो प्रवास आहे.
आणि म्हणून मग आपल्याला आणि ती एकदम वेगळी हा वेगळी म्हणजे अशी की ज्यावेळेला फडके कांडेकर गोड कादंबऱ्या लिहित होत्या त्यावेळेला डोंगरा एवढ्यासारखी एक अतिशय गंभीर आणि सुजाण म्हणूया अशी कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. म्हणजे कसं एखादं साहित्य झपकीने पुढे जाऊ शकतं एका प्रांताचं, त्याचं हे उदाहरण आहे. असं मला म्हणजे मी जे एक अभ्यास केला म्हणून मला याचं कुतूहल वाटायचं आणि म्हणून मला असं वाटायचं की बा कन्नडमधलं जे चांगलं आहे ते मराठीत यायला पाहिजे आणि म्हणून मग मी तुम्हा दोघांना सतत पाठिंबा द्यायचो. आणि मला आठवत आहे आता तुम्ही सुरा महिमेचं सांगितलं ना, तर शिवराम कारंतांनी पुढच्या काळामध्ये आपल्या हाना आपटेंच्या पण लक्षात कोण घेतो याचा हे कन्नड अनुवाद केलेला आहे आणि तो प्रकाशित पण झालेला आहे. आणि तो प्रकाशित करताना त्यांनी म्हणजे तो अनुवाद करताना त्यांची बायको लीला कारंत ह्या मुंबईमध्ये वाढलेल्या होत्या आणि त्या मुंबईमध्ये वाढलेल्या होत्या आणि त्यांना मराठी येत होतं. तर जसं त्यांनी बायकोच्या मदतीने मराठीत एक कादंबरी कन्नडमध्ये नेली. पण तरीही मला तुम्ही मागं एका पुस्तकाचा पण संदर्भ सांगत होता की ते त्या अनुवाद या विषयाचं गांभीर्य नाही. काय झालेलं आहे की साधारणपणे एक काळ असा होता की अनुवादाला दुय्यम तेम लेखलं जायचं. ज्याला स्वतःच्या प्रतिभेने काही लिहिता येत नाही त्यांनी अनुवाद करावेत. आणि जुन्या काळात तर काय झालेलं होतं की आपल्याकडचे चांगले चांगले लेखक जे आहेत ते कुठले तरी अनुवाद करायचे. अनुवाद इंग्रजीच्या विशेषतः लोकप्रिय कादंबरीचे अनुवाद करायचे आणि ते बायकोच्या नावावर छापायचे. कारण का मी चांगला प्रसिद्ध झालेला लेखक आहे, स्थिरपद झालेला लेखक आहे आणि मी जर अनुवाद केला तर लोक मला नावं ठेवतील म्हणून काय करायचं बायकोच्या नावाने प्रसिद्ध करायचे अनुवाद. असाही एक प्रकार आपल्याकडे होऊन गेला. पण नंतर काय झालेलं आहे की साधारणपणे 80-82च्या साली जगभरच अनुवादाबद्दलची दृष्टी बदलून गेली आणि अनुवाद हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. हे जसं आम्ही साहित्य सिद्धांत म्हणतो, साहित्य समीक्षा म्हणतो, तसं साहित्याचे अनुवाद हा एक वेगळा प्रांत, स्वतंत्र बुद्धीचा, प्रज्ञा पृथ्वीचा प्रांत आहे. सर याच्या बाबतीमध्ये सुसान बॅस्ट्रेट मॅगवायर या नावाच्या बाईने एक पुस्तक लिहिले ट्रान्सलेशन स्टडीज म्हणून. ते पुस्तक फार महत्वाचं आहे. किती सालची गोष्ट आहे साधारणपणे 1982 सालची गोष्ट आहे. की 82 साली ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि ती इटलीमध्ये स्वतंत्र भाषांतर विभाग होता युनिव्हर्सिटीमध्ये, त्याची ती मुख्य होती. हे पुस्तक मी जेव्हा अशोक केळकरांना दिलं त्यावेळेला त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी ते ठेवून घेतलं. प्रणा परस्पे त्यावेळेला भाषांतरावर PhD करीत होते. तिला त्यांनी ते पुस्तक त्यांना ते पुस्तक वाचायला सांगितलं मुद्दाम. तर तो एक पुन्हा जगामध्ये साहित्याबद्दल काय चालतं याच्या आंतरराष्ट्रीय परिषदा होत आणि आपल्याकडचे काही बंगाली साहित्यिक वगैरे मराठी साहित्यिक किंवा हिंदी साहित्यिक जात सुद्धा तिथे. तर त्या परिषदांमध्ये देखील अनुवादावर एक परिषद भरवली गेली. इतकं महत्व अनुवादाला दिलं गेलं 80च्या आसपासच्या काळामध्ये. आणि हे स्वतंत्रच हा विभाग आहे असं घडलं जाऊ लागलं. आणि मग आपल्याकडे सुद्धा मग म्हैसूरने पुस्तकं प्रसिद्ध केली. म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस, राजश्री सुबैया वगैरे होते. तर त्यांनी अनुवादावर पुस्तकं प्रसिद्ध केली. मराठीत सुद्धा आपल्याकडे स्वतंत्रपणे काही पुस्तकं निर्माण होऊ लागली. सुजित मुखर्जी हा जो ओरिएंट लॉंगमनचा सेक्रेटरी होता, नंतर अध्यक्ष झाला वगैरे, त्यांनी सुद्धा ऑन ट्रान्सलेशन नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे इतकी प्रतिष्ठा ही 80च्या दशकामध्ये अनुवादाला मिळाली. म्हणजे जवळजवळ माझा पहिला अनुवाद प्रकाशित होता त्यावेळेला घडलेल्या या सगळ्या घटना आहेत. हो. आणि म्हणूनच काय आहे की त्यामुळे तुम्ही जबाबदारीने अनुवाद करावेत, चांगले अनुवाद करावेत. म्हणून शकुंतला आणि मी तुम्हाला साधारणपणे सुचवायचो की हे असं नाही, असं करायचं, हे अमुक अमुक या पद्धतीने यायला पाहिजे असं ते सांगत होतो. किंवा वंशवृक्षीच्या वेळेलाच पहा आपण काही गोष्टींचं पुनर्लेखन केलेलं होतं. शेषेचा शेवटचा भाग असं ते त्याचं कारण आहे. वंशवृक्षाच्या वेळेची एक जरा गमतीशीर घटना मला अशी आठवते. त्या दिवशी म्हणजे आम्ही ते तपासत होतो आणि सर आणि शका खूप हसायला लागले. तर मला कळेना हे का हसता आहे,
कारण मी एका ठिकाणी नाचणीचं पीक जे असतं त्याच्याऐवजी मी नाचण्याचं पीक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग पिकं काय नाचत होती का वगैरे असं आम्ही जरा त्याची गंमत केली. आणि मग ते माझ्या इतकं लक्षात राहिलं ना, अशा जो ते हे जे शिक्षण झालं म्हणजे सरांच्या समोर बसून मी कधी शिकले म्हणजे विद्यार्थिनी म्हणून मी शिकले नाही आणि सरांनी मला कधी विद्यार्थिनी म्हणून आमच्याकडे बघितलं नाही. पण मी त्यांना सतत गुरु का मानत आले तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टी मला त्यांच्याकडनं आयुष्यभरच्या मिळाल्या. आणि एक झालं माझा पहिला अनुवाद जो प्रकाशित झाला त्या अनुवादावर आलोचनामध्ये सरांच्या ओळखीचे जे एक समीक्षक होते सुधाकर देशपांडे. तर सुधाकर देशपांडेंनी त्या कादंबरीवर खूप चांगलं परीक्षण लिहिलं. त्याचंही मला एक असा भान आलं ना की आपण अनुवाद करतो तेव्हा आपण मराठीतल्या एका समीक्षकाला कारणतांची कादंबरी दाखवतो आहोत. तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये किती गांभीर्याने करायचं काम आहे. म्हणजे हे भान यायला कारण हेच झालं की ते आलोचनामध्ये सरांच्या ओळखीमुळे नसणार तो, पण ते पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे तरी महत्वाचं असतं. नाही, हीच गोष्ट महत्वाची आहे की काय झालं की अनुवाद हा काही केवळ लोकप्रिय साहित्य असा प्रकार नाही. दर्जेदार साहित्याचाही अनुवाद आहे आणि वाचकाबरोबर मराठीचे अभ्यासक, मराठीमधले समीक्षक तेही ते त्या दृष्टीने पाहतायत किंवा हे पुस्तक कोणत्या दर्जाचं आहे, याचा अनुवाद किती चांगल्या रीतीने झालाय किंवा कसा चुकलाय हे सुद्धा ते पाहू शकत होते. त्यामुळे तुम्हा लोकांना, तुम्ही जे अनुवादक आहात, तुम्ही जास्त जबाबदारीने हे काम करायला पाहिजे हे आम्ही आमच्या नकळत तुमच्या मनात बिंबत होतो की नाही तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही अमुक केलं पाहिजे, तुम्ही तमुक केलं पाहिजे, अशा तऱ्हेचं ते कारण हे होतं. नंतर त्या लेखांचं कन्नड पुस्तक पण झालं ना. हो, कन्नड पुस्तक झालं त्या सगळ्या समीक्षेच्या. म्हणजे हे कसं वर्तुळ पूर्ण झालं की एका भाषेतली एक ललित कलाकृती अनुवादित होऊन मराठीमध्ये आली आणि मराठीमधले समीक्षक त्याच्यावर काय म्हणतात ही समीक्षा होऊन ती परत कन्नडमध्ये गेली. आणि मला वाटतं कारणतांना ती समीक्षा नाही, ते काय झालं, कारणतांशीच गप्पा मारताना ते काय म्हणाले की माझ्या कादंबऱ्यावर मराठीमध्ये सुधाकर देशपांड्यासारख्या माणसाने जितकं छान लिहिलं तिथे कन्नडमध्ये कोणी इतकं चांगलं लिहिलेलं नाही. म्हणजे हे ऐकून मला बरं वाटलं. म्हणजे मराठी समीक्षेचा दर्जा कारणतासारख्या एका काय म्हणूया जाणकार, ज्ञानी आणि अनेक गोष्टीमध्ये त्यांना एक आपली कुतूहल असलेली ती व्यक्ती कबूल करते की इतकं चांगला अनुवाद केलेला आहे. आणि पुन्हा तो माझा मित्र आहे सुधाकर देशपांडे. आम्ही दोघ जण फर्स्ट इयर आणि इंटरला एकत्र होतो नगर कॉलेजमध्ये, असं ते झालं होतं. त्यामुळे मला आनंद झाला होता. पण त्यांनी त्याचा परिणाम असा झाला की सुधाकर देशपांडेंनी इतरही कारणतांच्या कादंबऱ्यांवर लेख लिहित राहिले ते. आणि त्याचं एक छान कन्नडमध्ये पण पुस्तक झालं आणि मराठीमध्ये पण पुस्तक झालं होते. आणि आणखीन एक गोष्ट आपण केली होती ती म्हणजे अशी की भैरप्पांचं अगोदर भैरप्पा कोण हे त्या काळचे जे तरुण वृत्तपत्रकार होते त्या सगळ्यांना फार कुतूहल होतं, विशेषतः वंशी वृक्ष आल्यानंतर किंवा पर्व आल्यानंतर वगैरे. त्यामुळे आपण भैरप्पांचं एक वृत्तपत्रकारांशी संवाद मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ठेवलेला होता. आणि तो एक फार चांगला असा झाला भाग. खुद्द भैरप्पांनाही तो आवडला. आणि हे जे तरुण सगळे लोक होते की भिडे आहे, वरुणराज भिडे आहे, मुकुंद टांगसाळे सारखा आहे, प्रसन्नकुमार अकलूजकर सारखा मनुष्य आहे, असे तरी सतीश कामत सारखा मनुष्य आहे, हे त्यावेळेला सगळे तरुण पत्रकार होते. त्यांनाही एक कन्नडमधल्या एका दर्जेदार, लोकप्रिय आणि चांगल्या कादंबरीकाराशी आपला संवाद होतोय याचा आनंद झाला होता. नंतर मग तुम्हाला आठवत असेल की विद्यापीठ पातळीवर एक आपण 2003 साली ते एक मोठं 3 दिवसाचं चर्चासत्र घेतलेलं होतं भैरप्पांचं. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काय या विद्यार्थिनी आहेत गुरुकुल त्या संस्थेचा पुढाकार होता. तेच आणि त्यांनी ते आयोजित केलं होतं. आणि मृणालिनी शहा
विद्यागौरी टिळक, त्यानंतर आमच्या हे विद्यागौरी टिळक विद्यागौरी होत्या. टिळक होत्या. अशा ज्या सगळ्या विद्यार्थी होत्या त्यांनी त्यात हे पण मला हेही आठवतंय त्याच कार्यक्रमासाठी मुंबईहून वगैरे खूप चांगली चांगली लोक तुम्ही बोलवलेली होती. नाही ते सुधा जोशी असू देत किंवा भावे, पुष्पा भावे आलेल्या होत्या त्याच्यासाठी. हो. नाही, चंद्रकांत बांदिवडेकर आलेले होते. नाही, चंद्रकांत बांदिवडेकरांना अनुवादाबद्दल अतिशय महत्व होतं. त्यांचा गौरव ग्रंथ पद्मजा घोरपडे बरोबर मी संपादित केलेला आहे. आणि त्यामध्ये ते स्वतः त्यांनी मराठीचं खूप साहित्य हिंदीमध्ये नेलेलं आहे आणि हिंदीचं मराठीत आणलेलं आहे. म्हणजे अशा दोन्ही बाजूने त्यांनी अनुवाद केलेला आहे आणि भारतीय पातळीवर मान्यता पावलेल्या समीक्षकाने ते कबूल केलेलं होतं. हे महत्वाचं आहे. म्हणजे चंद्रकांत बांदिवडेकरांनी त्याच्याबद्दल काही गौरवानं बोलावं ही गोष्ट ती होती. आणि भैरप्पा स्वतः तिथे उपस्थित होते आणि नंतर ते मला घरी येऊन भेटले होते. त्यावेळेला ते काय म्हणाले की विद्यापीठ पातळीवर माझ्या साहित्याचा चर्चासत्र घेऊन सन्मान केला गेलेला आहे. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे, कर्नाटकात घडलेलं आहे. हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं तुम्हाला आणि हे तुमच्यामुळे घडलेलं आहे. तेवढं नाही, आमचे हे जे अंजली जोशी, मृणालिनी शहा, मोराळे, विद्यागौरी टिळक असे जे उत्साही विद्यार्थी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हे केलेलं आहे आणि त्यांनी सगळं ते आयोजन केलं. नंतर त्या सगळ्या निबंधांचं पुस्तक पण आलं ना, पुस्तक पण प्रकाशित झालं. म्हणजे तुम्ही फक्त एखाद्या चांगल्या कलाकृतीचा अनुवाद होणे इथपर्यंत थांबलेले नाही आहे. त्याच्यावर चर्चा, ते अनुवाद चांगल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावर परत म्हणजे त्याच्यावर चर्चा होऊन त्या निबंधांचं परत पुस्तक होणं, म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याला एक प्रकारे नाही. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ते की त्या ट्रान्सलेशन स्टडीज या पुस्तकामुळे अनुवादाबद्दल माझी सुद्धा संकल्पना जास्त काय म्हणूया अभिवृद्ध झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की आता मला पुढे फायदा असा झाला की मी रामकृष्ण मठासाठी काही अनुवाद केले. ते दोन प्रकारचे होते. एक म्हणजे हैदराबादचे स्वामी रंगनाथानंद म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे ते वक्ते होते. त्यांना युनेस्कोने फेलोशिप देऊन 17 देशाचा दौरा घडायला होता. इंदिरा गांधींच्या नावाने दिलं जाणारं पहिलं पारितोषिक भारतामध्ये त्यांना मिळालं होतं. त्यांनी युनिव्हर्सल बेसिस ऑफ भगवद्गीता, म्हणजे त्या पुस्तकाचं सार आणि सर्वस्व काय तर भगवद्गीता ही जगातल्या प्रत्येक माणसासाठी, मग तो कुठल्याही धर्माचा, कुठल्याही राष्ट्राचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही भाषेचा असो, त्याच्यासाठी हे एक हा संदेश आहे. म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. त्याचं भाषांतर दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडात मी केलेलं होतं. नंतर मग लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद हे 2 खंडामध्ये असलेलं पुस्तक एकंदर 1300 पानाचं, त्याचं भाषांतर मी केलेलं होतं. त्याचा फायदा जे ह्या ज्या तुमच्याशी आणि इतरांशी मी जे संबंध साधत होतो, अनुवादाबद्दल वाचत होतो, त्याचा फायदा पुढे मला इकडे पण झाला. असं ते झालं. म्हणजे आणखीन एक म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनुवाद ही एक शाखा म्हणून रुजली पाहिजे मराठीमध्ये, असं मला वाटत होतं. आणि ते पुढे झालं. कोत्तापल्ली इथे मराठी विभागात आल्यानंतर त्यांनी अनुवादाचा एका सेमिस्टरसाठी पेपर तयार केला होता आणि त्यावेळेला माझी मदत घेतलेली होती. वा कसा खावा पेपर, आणि हे त्यांनी केलेलं. म्हणजे अशा रीते अनुवादाच्या बाबतीमध्ये काहीतरी मी करू शकलो असं ते झालं. आपण याच भावनेतून प्रेरित होऊन एक संस्था पण काढलेली होती, मराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्र. म्हणजे आपल्या त्या ग्रुपमध्ये आपण जे होतो, आपल्याला फक्त महाराष्ट्र मंडळ पटत नव्हतं, फक्त कर्नाटक मंडळ पटत नव्हतं. त्यामुळे असं एक समविचाराचे आपण काही जण एकत्र आलो. त्याच्यामध्ये हेगडे होते, रा तोरो होते, नंतर आम्ही दोघं होतो, तुम्ही होता, आणखीनही असे हावनूर होते मुंबई विद्यापीठातून. मला आणखी एक आठवतंय ना त्याच्यामध्ये की काहीतरी विशिष्ट एक महत्वाचा दिवस होता. तो दिवस घेऊन आपण पु ल देशपांडे वगैरे लोकांना घेऊन एक
चर्चांमध्ये टिळक स्मारक मंदिरात मोठा कार्यक्रम केला होता, त्याला हो. प्रचंड गर्दी प्रचंड जमली गर्दी होती. झाली. असं ते. आपण आपल्या संस्थेकडनं म्हणजे संस्थेच्या पुढाकाराने त्या काळात ती संस्था जन्माला आली, कारण आपण त्याच्यासाठी पैसे पण जमा केलेले होते त्यासाठी. हो. आम्ही पु ल देशपांडे व्यक्ती आणि वाङ्मय या पद्धतीचं पुस्तक तयार केलं. हो. डॉक्टर रा तोरो आणि हो, विरूपाक्ष कुलकर्णी या बरोबर, दोघांनी ते बरोबर. संपादित केलेलं होतं, अनुवादित केलेलं होतं. आणि ते पुस्तक मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेलं होतं. आणि हावनूर, श्रीनिवास हावनूर यांचा या सगळ्या उपद्व्यापामध्ये पुढाकार होता. हो, हो. आणि त्याचं प्रकाशन आपण इतका मोठा कार्यक्रम केला होता की गिरीश कर्नाडांच्या हस्ते प्रकाशन, आणि 3-4 विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर मुंबईचे होते, पुण्याचे होते, गुलबर्ग्याचे होते आणि मैसूर विद्यापीठाचे होते. 4 व्हाईस चान्सलर त्या कार्यक्रमाला होते. आणि तो हॉल भरून व्हायला, म्हणजे आमची सगळी व्यवस्था कोलमडली. म्हणजे आम्ही ते शिस्तीत बसवायचं म्हणत होतो. राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने हो, एक चर्चासत्र गुलबर्ग्याला गुलबर्ग्याला झालेलं होतं. आणि त्यावेळेला ते अनुवादावरच अनुवादावर होतं. आणि स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्य आणि कन्नड आणि मराठी हो. जे आवळीकर वगैरे लोकांनी होते. त्यात चांगल्याने भाग घेतला होता. खूप मोठे लोक आलेले होते, त्या दोन्ही भाषेतले आलेले होते. म्हणजे अनुवाद या प्रक्रियेला पकडून भाषा त्या निमित्ताने येणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण हो. या अशा पद्धतीची फार महत्वाची कामं झालेत. फक्त अनुवादाला प्रोत्साहन म्हणजे असं हे गुडी गुडी लेवलवर राहिलं नाही आहे. आणखीन आता ज्या चर्चासत्राचा उल्लेख केला सरांनी 2003 सालचा, ती तर माझी परीक्षाच होती, कारण मेजर सगळे माझेच अनुवाद होते. समजा एक भैरप्पाने म्हटलं असतं की हे असं मी म्हटलंच नाही, तर माझ्या इतक्या वर्षाची सगळी तपश्चर्या वाया जाणार होती. पण ते इतकं सुंदर आयोजित झालेलं होतं की फार छान ते सगळं झालेलं होतं. सगळ्या मुलींनी खूप उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि हे दुसरं गुलबर्ग्याचं चर्चासत्र झालेलं होतं. ते खूपच छान झालेलं होतं. आणि सर, तुम्ही आणखीन एक महत्वाचं काम केलेलं आहे. ते काय म्हणजे विरूपाक्ष कुलकर्णी यांना तुम्ही लेखक बनवलं. तुमचं एक तर तुमचं तितिक्षा नावाचं एक मासिक होतं, त्याच्यासाठी त्रैमासिक होतं मला वाटतं. त्याच्याविषयी सांगा ना. ते शकुंतलाचा मूकबधिरचा असं म्हणजे मूकबधिरचा शिक्षणक्रम प्रथम सुरू केला गेला आणि महाविद्यालय स्थापलं गेलं. आणि एक जोशी नावाच्या बाई होत्या, त्यांनी त्याच्या प्राचार्य होत्या आणि शकुंतलाला त्या ओळखत होत्या. आणि शकुंतलाने त्याच्यामध्ये पदवी पण मिळवलेली होती. असं होतं. आणि मग काय करायचं, तिला काही विशेष फार अध्यापनात वगैरे स्वारस्य नव्हतं. खरं म्हणजे ती सांगलीला प्राचार्य पण झाली होती आणि वसंतराव दादांची ती इन्स्टिट्यूट होती, तिला 100% स्वातंत्र्य होतं. पण तिने ते सोडून दिलं. नागपूरला शिक्षिका होती, तिने ते सोडून दिलं. मग काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला दम्याची व्याधी होती, त्यामुळे तिला काही नको होतं. म्हणून मग ती गुंतलेली राहावी म्हणून तिला म्हटलं की आपण अपंगांसाठी एक मासिक काढू. त्यामुळे मूकबधीर, अंध, विकलांग आणि मतिमंद अशा 4 प्रकारचे जे आहेत त्यांच्यासाठी ते त्रैमासिक काढले गेलं. आणि ते जवळजवळ 9-9.5 वर्ष चालू होतं. अरे वा. आणि अशा अवघड विषयावरचं एवढ्या कष्टाने हे करून म्हणजे विशेष सगळं काम ती एक हाती करीत असेल, कोणालाही मदतीला घेत नसेल. असं ते मी फक्त तिला ते छापून देणे आणि पोस्टाने पाठवून देणे एवढ्या बाबतीत मदत करीत असे. आणि ते तिने स्वतः केलं. अनेकांना भेटून लेख मिळवले, अनेक लोकांचे चांगले चांगले आशीर्वाद आणि देणग्या पण मिळाल्या. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो की मी कुसुमाग्रजांवर काम केलेले म्हणून नव्हे, तर शकाने त्यांना पत्र लिहिलं होतं, अंक पाठवले होते. कुसुमाग्रजांनी त्या काळात तिला 62 रुपयाची मनी ऑर्डर पाठवली. बरं, तर ती मला म्हणाली 62 रुपयाची कशी काय पाठवली. म्हटलं का काय असतं कुसुमाग्रजांची, मग तुला सवय सांगतो की समजा एखाद्याकडचे पैसे आले आणि त्यांना असं वाटलं की अरे हे काम चांगलं त्याला द्यायचं, ते सगळे पैसे पण कुठले तरी त्यांना 62 रुपये मानधन मिळालं. त्यावेळेला 62 ही रक्कम खूप मोठी होती. आणि त्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही जुन्या घरात राहतो तर त्या काळातली गोष्ट आहे. नंतर जेव्हा ते बंद करायचं ठरवलं
त्यावेळेलाही सगळ्यांना कळवलं होतं, कुसुमाग्रजांनाही कळवलं होतं. त्यावेळेला त्यांचं शकुंतला आलेलं पत्र अतिशय सुंदर होतं. त्याने काय लिहिलं होतं, ज्या कामामध्ये आपलं स्वारस्य संपलेलं आहे ते उगीच हट्टाने चालू ठेवण्यात अर्थ नाही. ते कार्य बंद केलेले चांगले. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. बस ते कमी लिहित. मी म्हणलंय कुसुमाग्रज हे कसे आहेत की ते एका शब्दाचं सुद्धा पत्र लिहित. म्हणून मी तिला एक कार्ड काढून दाखवलं. तर ते काय होतं, सप्रेम नमस्कार, अवश्य आणि शुभेच्छा, आपला विवा शिरवाडकर. आता हे पत्र कुणाला लिहिलेलं होतं, भीमराव कुलकर्णींना लिहिलेलं होतं. आणि भीमराव कुलकर्णी हे परिषदेच्या अध्यक्षपदाच्या नाही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे होते. आणि त्याने त्यांना तुमचं मतही गृहीत धरलेलं आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्यावेत म्हणून एवढं पत्र होतं. याच्यापेक्षा एक शब्दही जास्त नाही, अगदी कमीत कमी शब्द त्यांचे असायचे, त्याप्रमाणे ते लिहायचे. आणि म्हणून ते मला महत्व वाटलं की हे शकुंतलाच्या कामाला हे केलं असं. आणि तुम्ही यांना विरूपाक्षांना लिहायला लावलं, भाषा आणि जीवनसाठी लिहायला लावली होतं. त्यामुळे तेव्हा त्यांनी एका मराठी शिकताना एका कन्नडिगाचा अनुभव असं म्हणून त्याने लिहिलं होतं. आणि तसंच पाहिजे होतं. म्हणजे अशोक केळकरांचं असं होतं की हे नियतकालिक हे फक्त अभ्यासकाने वाचता कामा नये, सर्वसामान्य वाचकाने देखील वाचायला पाहिजे. तेव्हा त्याच्यामध्ये कुतूहल वाटणारे, स्वारस्य वाटणारे असे लेख यायला पाहिजे. आणि दादांनी, मी त्यांना दादा म्हणत असे विरूपाक्ष. आणि इथंच मी सांगते की त्यावेळेला सरांनी दादा म्हणायला सुरुवात केली, त्याच्यानंतर जितके आमच्या जवळपास मंडळी आली ते सगळे त्यांना दादाच म्हणायला लागले. ते तुम्ही कायमचा त्यांना एक ते विरोध दिलेला. तर ते जे आहे तर ती त्यांची कल्पना होती आणि त्यामुळे तो त्याला लेख लिहायला सांगितलं होतं असं ते. म्हणजे यांना लिहायला लावणं ही किती मोठी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे, मला माहिती आहे. मी आयुष्यभर म्हणत होते त्यांना, पण तुम्ही सांगितलं म्हणून त्यांनी त्यावेळेला ते 3-4 लेख लिहिले. आणि म्हणून मग मी त्यांना काय म्हणलेलो की तुम्हाला जे चांगलं मराठीत वाटतं ते कन्नडमध्ये तुम्ही न्या. हो, म्हणजे नुसतं आदान व्हायला नको, प्रदान पण व्हायला पाहिजे. मराठीमध्ये जे तुम्हाला उपयुक्त वाटतं, जे महत्वाचं वाटतं ते तुम्ही कन्नडमध्ये द्या. आणि त्याप्रमाणे ते बरंचसं त्यांनी काम केलं. त्यांची पण 30 पुस्तकं झाली ना या प्रकारामध्ये. तेव्हा सुरू झालेला प्रवास जो होता अनुवादाचा, त्या तुमच्या आग्रहाने ते पहिले लेख लिहिले गेले आणि त्याच्यानंतर तो प्रवास जवळजवळ 30 पुस्तकांपर्यंत गेला पुढे. तर मला आणि एक आठवतंय, आपण खूप ठिकाणी असे जायचो, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तुम्ही दिवाळीच्या वेळेला फटाक्याच्या आवाजाचा त्रास नको आणि शाकाला दम्याचा पण त्रास होतो, त्यामुळे तुम्ही अज्ञातवासात कुठेतरी जायचं. तर तुम्ही जिथं जिथं जायचं तिथं तिथं आम्ही नक्की कडमाडायला यायचो भेटायला. असे आम्ही ह्याला भेटले. मला आठवतंय ह्या कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही आलेलो होतो आणि तिथं त्या एक बाई होत्या, वयस्कर 100-1 वर्षाच्या होत्या. कोणत्या? चंद्रा कर्नाटकी. चंद्रा कर्नाटकी बद्दल बोलण्यासारखं खूपच आहे. त्या कुमारी म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी लग्न वगैरे काही केलं नव्हतं. जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही जी ध्येयवादी महिला होत्या त्यापैकी त्या एक होत्या. त्या हुजूर पागेमध्ये शिक्षिका होत्या. नंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये गेल्या. ग्वाल्हेरला आपलं अहमदाबादला त्या हेडमिस्ट्रेस झाल्या. काय केलं असेल त्यांनी पहिले प्रथम सरकारी नोकरीमध्ये हेडमिस्ट्रेस झाल्याबरोबर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी गुजरातीचं पुस्तक विकत आणलं आणि ते आपल्याला समजा म्हणून इंग्लिश इंटू गुजराती हे पुस्तक विकत आणलं. आणि त्या पुस्तकाच्या आधारे अभ्यास करून त्या 3 महिन्याच्यात पूर्णपणे गुजरातीत बोलायला शिकल्या होत्या. या बाई 101 वर्ष जगल्या. काय आणि त्यांनी एक पोवाडा लिहिलेला होता. तो पोवाडा असा आहे की त्या हुजूर पागेमध्ये शिकल्या. नंतर हुजूर पागेमध्ये हेडमिस्ट्रेस होत्या आणि मग त्यामुळे त्यांनी अनेक नंतर ठिकठिकाणी गेली होती. तरी हुजूर पागेला 25 वर्ष झाली पोवाडा लिहिला आणि स्वतः म्हणून दाखवला असे. नंतर हुजूर पागेला 50 वर्ष झाली त्या पोवाड्यात भर घातली. हुजूर पागेला 75 वर्ष झाली त्या पोवाड्यात भर घातली आणि हुजूर पागेला 100 वर्ष झाली तो पोवाडा पूर्ण झाला. मग आम्ही तो
मी आणि शाखाने मिळून तो पोवाडा छापून काढला. हुजूर पाकशाळेला काही प्रती दिल्या, त्यांना काही प्रती दिल्या. त्यांची एक भाची ही माझी मैत्रीण होती, म्हणजे आहे अजून ती 94 वर्षाची आहे. उषाताई सरदेश पांडे असं त्यांचं नाव आहे. ती त्यांची भाची. आणि ती मला नेहमी म्हणते की दत्ता तू ना आत्याबाईंचं खूप काही केलंस. खूप काय केलं म्हणजे काय, तो पोवाडा छापून काढला आणि सगळं केलं. मुख्य म्हणजे गोष्ट आहे त्यावेळेला मी काय केलं होतं, जेव्हा त्या 100 वर्षाच्या झाल्या त्या पुण्यातल्या ज्या स्त्री पत्रकार होत्या त्यांना एकत्र केलं. म्हटलं तुम्ही काय करतात, तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे ही एज्युकेशनिस्ट 52 साली रिटायर झालेल्या आहेत, त्या 62 साली रिटायर झालेल्या आहेत. म्हणजे पहा. आणि म्हणजे या बाई 100 वर्षाच्या होत्या. त्यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्या चकितच झाल्या. पण चंदुआ त्या जे बोलायला लागल्या म्हणजे 100 वर्षाची, 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं तेव्हा त्यांनी 90 संपून. ती ही बाई स्टेजवर बसून स्वच्छ मराठीमध्ये लोकांना ऐकू जाईल इतक्या आवाजात बोलते आहे. याचंच आश्चर्य. इंडियन एक्सप्रेसची जी बोली होती तर सगळं टाकबीट ठेवून त्यांच्याकडे बघतच राहिली होती, इतकं हे झालं होतं. आणि त्या आपलं सरळ सांगत होते, आपलं आत्मचरित्र सांगत गेल्या की मी काय केलं, का केलं असं सांगत गेल्या. ते सगळं जे आहे त्या त्यांच्याकडे आपण तुम्हाला मुद्दाम आपण आणखीन एकदा गेलेलो होतो. आपण सुमित्रा भावे यांना सांगितलं त्यांच्याविषयी आणि त्या पण ओळखत होत्या. तर एक दिवस सुनील सुकटणकर आणि सुमित्रा भावे यांना पण आपण तिथे घेऊन गेलेलो होतो आणि त्यांचं आपण शूटिंग केलेलं. सांगतो मी तुम्हाला की सुमित्राताई काय म्हणाल्या की उन्हात बसवायला पाहिजे म्हणून ती पडवी होती, त्या हॉलमध्ये नको म्हणाल्या, बाहेर. मग तिथे खुर्ची मांडून त्यांना बसवलेलं, तिथे जरा ऊन होतं वगैरे. मग चंदू आत्या आल्या आणि त्यांची काठी, तिथे त्यांनी खेळायला काठी टेकवलेली होती. तर ती काठी अशी हालत होती. तर सुमित्राताई सुकटणकरला म्हणाल्या लगेच, अरे रे शॉर्ट घे, ही काठी हलते. तर हे सुमित्राबाईंचं मला मोठे पण काय माहिती ना की छोट्याशा गोष्टीमध्ये देखील त्यांना काहीतरी दिसत असेल की जे निर्मितीशील आहे. 100 वर्षात पदार्पण केलेल्या बाईने ठेवलेली काठी हालते आहे म्हणजे काय आहे तर 100 वर्ष जी झालेली बाई आहे ती हालती बोलती आहे हे त्यांना सांगायचं. ही जी एक प्रतिमा तयार करायची आणि मग फिल्म तयार करायची, ही जी त्यांची कल्पना असायची, संकल्पना असायची, ती त्यांच्या जवळ राहणाऱ्या सुकटणकरांना सुद्धा पटकन समजायची नाही, पण त्यांच्या डोक्यात यायची. हे त्यांचं मोठेपण आहे. आता ही गोष्ट शिल्लक आहे की काठी हलते. आम्ही होतो सगळेजण, तुम्ही होता, 1000 बायका होत्या तिथे, संस्थेचे लोक पण आलेले होते, शूटिंग वगैरे चाललंय म्हटल्यावर हे सगळे होते. पण कुणाच्या लक्षात ही गोष्ट नाही, सुमित्राबाईंच्या लक्षात आली. निर्मिती ही अशी असते ती त्याच माणसाला सुचते की ज्याला त्या माध्यमाचं गम्य असतं. म्हणून सुमित्राबाई पण इतकी बारीकशी घटना माझ्या लक्षात राहिली नव्हती, माझ्या लक्षातही आले नव्हती. ती तुमच्या लक्षात आली म्हणजे प्रतिभा जिथं जिथं आहे ती टिपणं हे जे तुमचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती ना की आता माझं नावच दत्तात्रय आहे. जो याचा घेतला आम्ही गुण तुम्ही घेणारच ना, त्यामुळे असं एकूण दत्ताने तेच केलं होतं. पण हे यांच्या म्हणजे यांच्या बाईंकडून सुद्धा मी खूप शिकलो. कारण मी म्हणलं ना की मी ज्यावेळेला तेव्हा सेक्रेटरीत म्हणत मंत्रालय नव्हतं मी लागलो, तेव्हा 58 साली मी नोकरीला लागलो. मला तेच वाटतंय की इतर फक्त मराठी भाषेचे शिक्षक जे असतात ते विद्यार्थी असतात, विद्वान असतात, खूप हुशार असतात, त्यांचं वाचन असतं, अभ्यास असतं. पण तुम्ही ही नोकरी जी केलेली आहे पूर्वायुष्यामध्ये तर त्याचा पूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम झाला असेल का? मी सांगतो की मी खेडेगावातला मुलगा आणि काही मला माहित नाही आणि कुठेतरी एखादी जागा असली तर मी तिथे अर्ज करायचा. तर माझा मोठा भाऊ मला म्हणाले असं नाही, हे सगळं म्हणजे याचं श्रेय मी माझ्या मोठ्या भावाला देतो. तर म्हणाले असं नाही, तिथे अगोदरच ठरलेलं असतं कुणाला नेमायचं, अशा ठिकाणी तू कशाला अर्ज करून पैसे घालवतोस. मग काय झालं, पब्लिक सर्व्हिस कमिशनची जाहिरात आली, बॉम्बे पब्लिक सर्व्हिस कमिशनची 57 साली जाहिरात आली. तर दादाने मला, मी मोठ्या भावाला दादा म्हणायचो, गंगाधर दादा त्याचं नाव, तर त्याने मला सगळा फॉर्म पाठवला, 2 फॉर्म पाठवले, कसा भरायचा ते पाठवलं वगैरे. मग मी गेलो
खेडेगावातला मुलगा मी, त्याने मला जनरल नॉलेजचं पुस्तक पाठवलं, आणखीन काही काही साहित्य पाठवलं, आला होता तेव्हा भेटून सांगितलं असं करायचं. मग त्या ज्या आहेत त्यावेळेला, आणि ती मोठ्या प्रमाणावर भरती होती, साधारणपणे 4,500-5,000 लोक त्या परीक्षेला बसले होते. त्या परीक्षेमध्ये माझा 79वा नंबर आला, जे 100च्या आत नंबर आला. आणि त्याची पण घटना सांगण्यासारखी आहे की एके दिवशी काय झालं, म्हणजे मी ती परीक्षा दिली नोव्हेंबरमध्ये, आणि मग 59 साली काय झालं, फ्लूची साथ आली पहिल्या प्रथम, आणि फार अगदी घाबरून गेले होते. कॉलेज लवकर बंद केली, आमच्या परीक्षा अलीकडे घेतल्या गेल्या. आणि मग मी 8-9 मार्चला जाऊन बसलो गावी. तर तिथे जे तालुका मॅजिस्ट्रेट होते त्यांचा शिपाई आला घरी, आणि वडिलांना म्हणाला, मास्तर तुम्हाला जज साहेबांनी बोलावलेले. गेले वडील. मी साधारण 12 वाजल्याची गोष्ट. गेले वडील, आणि वडील गेले, आणि नंतर तो आला परत 10 मिनिटाने, आणि म्हणाला, दादा दत्ता आहे ना? म्हणले, हो मीच आहे दत्ता. तर सगळेच होते. तुम्हाला कोर्टात बोलवलंय जज साहेबांनी. माझी आजी, माझी आई, बहिणी वगैरे, तू काय केलं सांग, तू काय केलं सांग, तुला कोर्टात का बोलवलंय? बरोबर आहे. मलाही माहित नाही. म्हणलं मी भीत गेलो, आणि मग आत पाठवलं. जज साहेब म्हणाले, बसा. आता वडील तिथे आहेत, जज साहेब मी बसणार कसा? ते म्हणून आय एम ओके हिअर, मी ठीक आहे इथं म्हटलं. आणि मग ते म्हणाले, त्यांनी माझ्या पुढे ते त्यावेळेला तो रिझल्ट जो आहे तो गॅझेट निघत असेल दर 15 दिवसांनी. बॉम्बे प्रॉव्हिन्स गॅझेट असं वृत्तपत्र निघत असेल, त्यात सरकारच्या सगळ्या गोष्टी छापल्या जायच्या. गॅझेट मध्ये सगळ्याच गोष्टी छापल्या जायच्या. तो निकाल छापला होता. जवळजवळ 5,000च्या आसपासचे विद्यार्थी पास झाले होते. त्यात माझा 69वा नंबर. आणि ते त्या जजने पाहिलं, आणि म्हणून मला बोलावलं होतं. अभिनंदन करतो म्हणाले मी तुमचं. मी त्यांना नमस्कार केलं वगैरे, आणि परत अर्थात आलो तर उड्या मारीतच आलो. आजीला सांगितलं, आईला सांगितलं वगैरे, असं काय केलं ते सांगितलं, काय केलं सांगितलं. आणि नंतर लगेच मला कॉल आला. बरं, मी खेडेगावातला मुलगा, काही माहिती नाही. आता 22 एप्रिलला मला कॉल आला. लगेच 23 एप्रिलला जाऊन नोकरीवर रुजू व्हायचं की नाही, घरीच बसलो. आणि नोकरी म्हणजे 1 तारखेपासून असं डोक्यात. आणि 1 मेला जाऊन मी तिथे रुजू झालो. पण 15 दिवसाच्या आत आल्यामुळे माझी सिनियरिटी जी आहे ती राहिली. पण मुख्य म्हणजे काय, तो पगार गेला. असं ते होतं त्यावेळेला. आणि मग सचिवालयामध्ये काम करताना नेहमी आम्ही आणि आमचे काही मित्र, हे आमचा असा एक गट होता, आणि आम्ही आनंदाने काम करायचो. म्हणजे मी क्लार्क आहे अमक वगैरे म्हणून असं काही नाही, आनंदाने सगळेजण काम करायचो, आणि ते चालायचं. असं एक ठरलेलं होतं. पण त्यामुळे तुमच्या एकंदरच सगळ्या ह्याला एक शिस्त आणि काहीतरी हे असं आलेलं आहे, असावं काय. म्हणजे साहित्य बाह्य कितीतरी गोष्टी पण तुमच्या लक्षात येतात की ज्या नॉर्मली येत नाहीत लोकांच्या. शिस्त म्हणण्यापेक्षा मी बेशिस्त फार होतो बरं का, एक सांगतो तुम्हाला. पण गोष्ट काय असायची की काही गोष्टींचं महत्त्व मला कळायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सेक्रेटरीमधली, म्हणजे आता आपण मंत्रालय म्हणतो, मंत्रालयातली जी नोकरी आहे ती म्हणजे काय आहे, तर मग तिथे नियम आणि कुठली गोष्ट कायद्यात सुद्धा बसत नसते, कायद्याच्या आसपास असते ती. मग त्याचा अर्थ लावावा लागतो, त्याच्यासाठी एक बुद्धी वापरावी लागते. ती बुद्धी ती मी वापरू शकत होतो. म्हणजे मी एवढंच म्हणेन. म्हणजे आता उदाहरणार्थ एक परीक्षा असते, ती परीक्षा देण्याखेरीज तुम्हाला वरच्या जागा मिळत नाही. ती परीक्षा मी दिली तर त्या परीक्षेची गोष्ट अशी झाली की त्यामध्ये एक प्रश्नपत्रिका असायची की जी कॉन्डक्ट डिसिप्लिन अपील्स बद्दलची प्रश्नपत्रिका असायची. आणि बहुसंख्य लोक नापास होत, ते या विषयात नापास होत. खरं तर ते पुस्तक 90 पानाचं, आणि त्याच्यावर संबंध 100 मार्काचा पेपर असेल. नाना तऱ्हेचे त्यात प्रश्न असत.
किंवा डिसिप्लिन ॲक्शन कशी घेतात, कारवाई कशी करतात नोकरावर, नोटीस कशी द्यायची, अमकं तमकं असं सगळं असायचं. किंवा आता सरकारी नोकरांनी भेटी स्वीकारू नये का, काय 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 नियम आहेत वगैरे. आता याची उत्तर लिहिताना मी माझ्या कल्पनाशक्तीचा वापर करायचो. म्हणजे आता हाच भेटी देण्याचा नियम. तर आता व्हॉट आर द रिस्ट्रिक्शन्स ऑन गव्हर्नमेंट सर्वंट रिगार्डिंग ॲक्सेप्टन्स ऑफ गिफ्ट, हा ठरलेला प्रश्न. आता आणि मग आमच्याकडे लोकांचं उत्तर काय, रूल 7A डील्स विथ धिस असं म्हणून मग सगळं पुढे ते लिहिणार. मी तसं लिहिलं नाही. मी काय लिहिलं की सरकारी नोकरांनी नियमात राहून काम करावं आणि नियम मोडू नयेत म्हणून सरकारने भेटी देण्यावर काही बंधनं घातलेली आहेत. अशा तऱ्हेचा पहिला एक आपण उत्तर देण्याचा जो भाग आहे हे मला अगदी काय म्हणूयात ते हायस्कूलमधले गेल्यापासूनची माझी सवय की प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रश्न बाजूला ठेवून अगोदर एक त्याचा उपोद्घात लिहायचा, आपण उपोद्घात लिहायचा, तो एक लिहायचा पाठ आणि मग बाकीचे हे करायचे. त्यामुळे शाळेत सुद्धा मास्तर असे व्हायचे की माझं ते पाहिलं की लगेच ते काय 10 पैकी 9 मार्क, 15 पैकी 12 मार्क, 14 मार्क असे देऊन टाकायचे. एकदा एका प्रश्नाचे काय 5 मुद्दे होते, मी 3च लिहिले आणि मग ते बाकीचे विद्यार्थी म्हणाले त्यांनी 3च लिहिले, तुम्ही आता सगळे मार्क का दिले. तर ते मला म्हणाले बोलावलं, वाचून दाखव तुझं उत्तर, असं लिहिता येत आहे का तुम्हाला, नाही ना, मग झालं. तर हे जे आहे हे कौशल्य माझ्याकडे मला माहीत नाही. कदाचित माझ्या वडिलांच्या शिकवणीचा तो भाग असेल. एक म्हणजे अक्षर चांगलं काढणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर सुरुवात शेवट सगळं व्यवस्थित घेऊन आपलं साजरा करणं, म्हणजे साजरा करणं ही कला माझ्याकडे तुम्हाला होती. पुस्तकाचं प्रोडक्शन ह्याच्यामध्ये पण म्हणजे पुस्तक लिहिण्याची त्याची गुणवत्ता हा एक भाग झाला, पण ते पुस्तक सर्वांग सुंदर व्हायला पाहिजे. सुंदर शब्दापेक्षा योग्य व्हायला पाहिजे. मला आठवत आहे मी केतकर वहिनी माझं स्क्रिप्ट तयार झालं, प्रकाशक पण मिळाले. त्या पुस्तकाच्या संदर्भात तुम्ही जी सूचना केलेली होती की त्याचं आपण असं करूया की केतकर वहिनी म्हणजे तुमच्या सासूबाई शकाच्या आई, तर ते दाखवायच्या वेळेला म्हणजे मुलगी दाखवण्यासाठी जो फोटो काढलेला असतो तो आपण फ्रंट पेजला टाकू आणि अलीकडचा फोटो मागच्या ह्याला टाकू आणि मधली सगळी ती पानं म्हणजे त्यांचं जीवन. म्हणजे हे त्याला पूर्णत्व आलं ना. नाही म्हणजे काय, आता मी मेहतांबरोबर म्हणा किंवा सन पब्लिकेशन्स होते आहे आणि असे जे 3-4 प्रकाशक होते त्यांच्याबरोबर मी काम करायचो. अनुवाद हे फक्त टेबलावर बसून करायचं काम नाही, त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आणि त्याला हे मी हे का जास्त वेळा म्हणते कारण माझ्या पहिल्या दुसऱ्या पुस्तकापासून मला हे सौभाग्य मिळालं. हे म्हणजे त्यामुळे सर काहीही म्हणत म्हणजे पण मी खरं शेवटी गुरुच मानते. तुमच्या वाङ्मय इतिहासाची संकल्पना हा तुमचा मोठा अभ्यासाचा विषयच झाला पुढे. हा नाही, तो काय झाला की म्हणजे मला MA च्या वेळेला वदी कुलकर्णी म्हणजे काय झालं की तिथे MA च्या वेळेला आमच्या वेळेला आम्ही 4 जण फर्स्ट क्लासमध्ये आलो. तर मार्क सेटलमेंट मीटिंग होत असे आणि आमच्या वेळेला व्हायवा असे आणि तोंडी परीक्षेत जर नापास झाला तर इकडे जरी फर्स्ट क्लास असला तरी तो नापास असं ते असायचं. तर मग तोंडी परीक्षा घ्यायला वाले कुलकर्णी, नंतर वदी कुलकर्णी, अनंत काणेकर, वसंत बापट असे नाना तऱ्हेचे लोक असायचे आणि ते वाटेल ते प्रश्न विचारायचे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे असं ते असायचं. मग तिथे जेव्हा मार्कांची ती एकंदर हे करतात, जुळवणी करतात, अशी बैठक असते, मार्क सेटलमेंट मीटिंग म्हणतात त्याला ती. तर त्यावेळेला तो प्रश्न निघाला आणि मला काय झालं होतं आणि फर्स्ट क्लास अगदी क्वचित एखादाच असे त्यावेळेला आणि साधारणपणे तुकडी असायची ती 100 मुलांची असायची. म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या अगोदर रत्नाकर मतकरी झालं तर
112 का काय विद्यार्थी होते आणि एकच फर्स्ट क्लास रत्नाकर मतकरी, बाकी कोण नाही, असं झालं होतं. आमच्या वेळेला मी 4 जण फर्स्ट क्लासमध्ये आलो. दिगंबर पाध्ये, नंतर मनीषा दीक्षित, म्हणजे इंटरनॅशनल दीक्षितांची बायको, गोके भटांची मुलगी, संस्कृतचे अभ्यासक आणि चांगले जाणकार प्रोफेसर. त्यानंतर एक SIS कॉलेजची मुंबईच्या गडकरी नावाची विद्यार्थिनी होती ती, आणि तिचे मार्गदर्शक गावस्कर त्यामध्ये शिकवायला होते. आणि चौथा मी आलो होतो. मग तिथे प्रश्न निघाला, हे कोण पुंडे? तर मवा धोंड आमचे विभाग प्रमुख होते. त्यावेळेला कॉलेजमधून फॉर्म भरावा लागायचा. तर ते म्हणजे हा माझ्या कॉलेजचा विद्यार्थी, फॉर्मवर सह्या घ्यायला यायचा एवढं मला माहिती आहे. नंतर वदी कुलकर्णी हे म्हणले, हे मला माहिती मिळाली. त्याचं कारण असं झालं की वदी कुलकर्णीचा एक चेक इनव्हॅल्युडेट झाला होता, तो व्हॅल्युडेट करून त्यांना पैसे नेऊन दिले होते म्हणून. शंकर वैद्यातील माझी ओळख होती आणि आम्ही आपल्या रात्री जाऊन 5 गार्डन्समध्ये 9 ते 12 ते कविता म्हणत असत ते, त्यामुळे ते माहीत होते. बाकी कोणाशी माझी ओळखी नव्हत्या. मग तो प्रश्न याकडे, हे कोण? बरं, मला दोन्हीकडे सारखे मार्क, म्हणजे लेखी परीक्षेतही 61 मार्क आणि तोंडी परीक्षेत पण 61% मार्क, त्यामुळे इकडून तिकडे मिळाले असं नाही. तर आणि त्यावेळेला फर्स्ट क्लास आम्ही 4 जण आलो होतो. एक जण जो येतो तेव्हा असं झालं होतं. ही घटना जी आहे त्यावेळेला काय फार चर्चा झाली होती, कोण हे पुंडे असं. हे सेक्रेटरीमध्ये काम करतात वगैरे. आणि त्यामुळेच काय झालं पुढे की जेव्हा प्राध्यापकाची नोकरी आली तर मला एकदम 3 ठिकाणचे कॉल्स होते. एक गोव्यातला होता, त्यानंतर दुसरा जो होता तो मालेगावचा, तिथे तर मी अर्जही केला नव्हता. काय झालं, वदी कुलकर्णींचा एकदा मला निरोप आला की गंगाधर पाटीलांकडे आज संध्याकाळी मसू पाटील वगैरे येणार आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलावलेलं आहे, जा तुम्ही तिथे. मला वाटलं काहीतरी काम असेल म्हणून मी गेलो. तर गंगाधर पाटील, मसू पाटील, वधू पाटील आणि आणखीन एक चौथी पाटीलच होते. ते सगळेजण बसलेले आहेत आणि मला ऑफिसमधून निरोप आला. मी तसाच गंगाधर पाटलांच्या घरी गेलो पार्लेला. खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि आलो निघून. मला वाटलं मग काय असं सहज असं, कारण मी फर्स्ट क्लासमध्ये आलो होतो, त्याबद्दल विचारलं गेलं, नोकरी काय करता, अमुक काय करता, ते झाले वगैरे. मी एवढंच बोलणं झालं आणि एकदम मग 2-3 दिवसांनी रिप्लाय पेड तार, सिलेक्टेड ॲज लेक्चर इन मराठी इन मालेगाव कॉलेज, येऊन जॉईन व्हा, रिप्लाय पेड वगैरे. आणि त्यावेळेला मग गोव्यातून पण कॉल आलेला होता. मग पुणा कॉलेज नवीन निघालं होते, इथे मुसलमानांचं जे कॉलेज आहे अंजुमने खैरुल इस्लाम संस्था मुंबईची, त्यांनी इथे पुणा कॉलेज काढलं होतं. तिथे पण आलं. आमच्या कॉलेजमध्ये एक बगदादी म्हणून कॅशर होता, तो मुसलमान. तर तो मला म्हणाला तुझं सिलेक्शन झालेलं आहे पुण्यात. तर म्हणजे कॉल द्या, नाही तर मी चाललो मालेगावला. म्हणलं बघा असं लगेच दुसऱ्या दिवशी तो कॉल घेऊन आला. असं झालं. मग मी मालेगावला गेलो नाही, पुण्याला गेलो, गोव्यालाही गेलो नाही. पण तुम्ही वाङ्मय इतिहासाच्या संकल्पनेकडे कशा काय? तर ते वाङ्मय इतिहासाच्या संकल्पनेचं असं झालं की वदी कुलकर्णी आणि गोम कुलकर्णी यांच्याकडे साहित्य परिषदेची जी वाङ्मय इतिहास लेखनाची योजना आहे त्यातला 6वा खंड दिला गेला. आणि 6वा खंड म्हणजे 1920 पासून 1960 पर्यंतचा इतिहास या दोघांकडे दिला गेला. त्यावेळेला मला त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून घेतलं होतं कामाला. आणि त्यावेळेला असं चाललं होतं की बा यामध्ये खूप गोष्टी आहेत, त्या सगळ्या लेखकांना काढाव्यात म्हणून लेखकांना एकत्र बोलवलं पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे. तर मी त्यांना काय म्हणत होतो, मीटिंग घेण्यापेक्षा चर्चासत्र घेऊया. तर एवढं काही लक्ष परिषदेच्या लोकांनाही दिलं नव्हतं, काही दिलं नव्हतं. पण एकाएकी बातमी त्याच्या आधी तर अशोक केळकरांचं परिषदेला पत्र आलं. मी जे म्हणत होतो तेच त्यांनी दिलं होतं की असं असं आहे, तुम्ही या विषयावर चर्चासत्र घ्या आणि यामध्ये सेंट्रलिस्ट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजचे प्रधान म्हणून ग्रहस्थ आहेत, ओरिएंट लॉंगमनचे
सुजित मुखर्जी म्हणून हे ग्रस्त आहेत. त्यानंतर तिसरे मद हातकणंगलेकर आहेत वगैरे, अशा लोकांना तुम्ही बोलवा. त्याप्रमाणे प्रथम 2 दिवसाचे चर्चासत्र घेतलं गेलं. हा प्रधान आणि सुजित मुखर्जी ह्यांचे पेपर एक दिवस, आणि दुसऱ्या दिवशी मद हातकणंगलेकर आमचे सीताराम रायकर यांचे पेपर, आणि ते चर्चासत्र अतिशय उत्तम झालं. ही गोष्ट 61 सालची 81 सालची. त्यानंतर मग प्रत्यक्ष लेखन करायचे. त्या विषयाच्या लोकांना सगळ्यांना बोलावून तुमचा विषय कसा असेल त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी 4 दिवसाचं दुसरं चर्चासत्र घेतलं. मग काय झालं की त्या चर्चासत्रात वाचले गेलेले निबंध आणि त्याला काही जोडावं म्हणून पुस्तक तयार करावं असं ठरलं. आणि मग वाङ्मय अशी संकल्पना हे पुस्तक संपादित करायचं ठरलं. आणि मग मी ते संपादित केलं आणि ते व्यवस्थित मग प्रसिद्ध झाले. आणि मग मी त्याच अभ्यासाला लागलो. कुसुमाग्रजांचा अभ्यास बाजूला ठेवून वाङ्मय तसेची संकल्पना एकूणच अभ्यास करीत राहिलो. त्यात UGCचं प्रोजेक्ट मिळालं मला. मग त्याच्यात माझी पुस्तकं झाली, गोमन बरोबर झाली, स्वतंत्र झाली, संपादित झाली, असं ते होत गेलो. असं आपण गप्पाला सुरुवात केली, आपली ओळख झाली तेव्हापासून. आणि त्यावेळेला मला आठवतंय की वाङ्मय इतिहासाची संकल्पना हा विषय तुमचा सतत गांभीर्याने घेतला गेलेला आहे. त्यामुळे आजची आपली संपूर्ण चर्चा सुरुवात करून शेवटी आपण पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबवतो आहोत. नाही काय, आता तुम्ही जे म्हणता ना ते बरोबर आहे. मला आज दादांची फार आठवण येते. त्याचं कारण हे आहे की ते या गोष्टीमध्ये खूप स्वारस्य घेत होते. काय आहे संकल्पना मला समजावून सांगा, दाखवा. त्याने ते पुस्तक मागवून घेतलेलं होतं. त्यातला काही भाग वाचला होता, चर्चा केलेली होती. तुमच्याकडनं त्यांनी व्हॉट इज हिस्ट्री पुस्तक पण तुम्ही दिलेलं होतं त्या नावाचं. तेच तर ते नेहमी ज्या चर्चा होत. म्हणजे आज आता माझं काय आठवतंय की शेवटी काय व्हायचं की अवचट यायचे किंवा वेळ झालेली असायची किंवा ही आलेली जोशी माझ्या बरोबर असायची, तिलाही घरी जायचं असायचं. म्हणून मग ती चर्चा पुढे करताना असं वाटायचं की नाही अजून आपण बोलायचं राहिलेलं आहे. तसं आज सुद्धा असं वाटतं की अजून खूप बोलायचं राहिलेलं आहे, पण आपल्याला इथे थांबवलं पाहिजे. पण एकूण मजा आली आपल्याला अशा मनमोकळ्या गप्पा करताना. कारण आपण फोनवर वगैरे जरी बोलत असलो तरी इतक्या सलगपणे, आणि त्याला एक ज्या ओघात आपण जे बोलत गेलो त्यामुळे जवळजवळ सगळा पट आपल्या डोळ्यासमोरून गेला. शका हे असं सगळ्यांच्या आपल्या चौघांची चौकडी होती तेव्हा. आणि ही फक्त आपली मैत्री असं नव्हतं, त्याने आपल्याला साहित्यिक दृष्ट्या म्हणजे वाढायला मदत करणारी ती सगळी आपली नाती होती. होय, त्याचा एक आपल्याला या निमित्ताने बोलायला मिळाला. बंदिश ही जी काही YouTube आहे त्याच्यातला सहज संवाद ही जी मालिका आहे त्यामुळे आपल्याला हा आपले विषय पकडूनच बोलायला असं नाही, त्याच्या आजूबाजूचं असं खूप बोलायला मिळालं आपल्याला.